पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी. सुशील कुमार पावरा यांनी छेडले 507वे उपोषण. जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात माझ्यावर पोलिसांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात अवैध धंदे बंद करा अशा मागण्यासाठी बिरसा फायटर राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी काल दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा कार्यालयासमोर आपले 507वे उपोषण छेडले. पोलीस कस्टडीत मला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषक विभाग नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी, अमानुषपणे मारहाण, जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ, जीवे ठार मारण्याचे प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तात्काळ बडतर्फ करा. वादग्रस्त आरोपित पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जाणीवपूर्वक पोलीस ठाणे शहादा येथे केलेली नियुक्ती रद्द करा. आदिवासी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवणाऱ्या आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावर 22चा 354चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सुशील कुमार पावरा यांना देणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक शहादा निलेश देसले यांच्यावर दिनांक 4/4/2025 रोजीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा. शहादा पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना विमोल गुटखा खाणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा. नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा, मटका, जुगार, दारू, गुटखा, गांजा असे अवैध व्यवसाय बंद करा. तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादीकडून 43,000 रुपये घेणाऱ्या धडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मला पोलीस कस्टडीत मारहाण प्रकरणाचा मेडिकल रिपोर्ट डॉक्टरला पैसे देऊन मॅनेज करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे बदलायला लावले आहे. माझ्या जीवाला काही बरे वाईट झाले किंवा माझा घातपात झाला किंवा माझ्यावर गुन्हा करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार या 5 पोलीस अधिकाऱ्यांनी धरण्यात यावं. मला न्यायदेवतेकडून न्याय मिळेल असा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते सुशील कुमार पावरा यांनी दिला आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, शहादा. नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये, पोलिसांनी माझ्यावर केलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये, पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अशा विविध मागण्यांसाठी आज मी 16 जानेवारी 2026 रोजी माझं 507वं उपोषण उपविभागीय पोलीस अधिकारी शहादासमोर छेडलेलं आहे. पोलीस कस्टडीत असताना मला जातीवाचक, अश्लील, वाईट शिवीगाळ करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी अमानुषपणे मारहाण केली. या मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा. या प्रकरणामध्ये जे आरोपित आहेत वादग्रस्त पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांची श्रवण दत्त पोलीस अधीक्षक यांनी जाणीवपूर्वक शहादा पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती केलेली आहे. त्यांची ती नियुक्ती तात्काळ रद्द करा. आदिवासी तक्रारदारालाच पोलीस ठाण्यामध्ये कोंडून ठेवून त्याला जातीवाचक शिवीगाळ करणे, त्याला मारहाण करणे आणि आरोपीला वाचवणे आणि तू आदिवासी लोकांची बाजू घेतो म्हणून तुझ्यावरती 354चा बाईचा गुन्हा दाखल करून तुझ्यावरतीच तुला अटक करतो अशा पद्धतीची धमकी देणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक निलेश देसले यांची चौकशी झालेली आहे. 4/4/2025 रोजीच्या चौकशी अहवालाच्या आधारे त्यांना सेवेतून निलंबित करा. शहादा पोलीस ठाण्यामध्ये ड्युटीवर असताना गुटखा खाणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करा. जिल्ह्यातील सट्टा, जुगार, मटका इत्यादी अवैध धंदे बंद करा. धडगाव पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षक हे फिर्यादीकडूनच तक्रार नोंदवण्यासाठी 43,000 रुपये घेतात. त्या लाचखोर अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करा अशा विविध मागण्यांसाठी माझं हे उपोषण मी छेडलेलं आहे. मला पोलीस ठाण्यामध्ये मारहाण झाली हे जे प्रकरण आहे
हे प्रकरण दाबण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे डॉक्टरला मॅनेज करून पैसे देऊन मेडिकल रिपोर्ट दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ही गोष्ट मला आता माहीत पडली आहे. कर नाही तर डर कशाला, सत्य कधीच लपत नाही. म्हणून असं दबावाने किंवा पैशाने माझं हे मॅटर कधीच दाबलं जाणार नाही, कारण की त्याला 142 आमचे आंदोलक पुरावे आहेत, CCTV फुटेज आहेत, मेडिकल रिपोर्ट आहे. त्यामुळे या संबंधित पोलिसांवरती माननीय न्यायालय कारवाई करेल अशी मला अपेक्षा आहे. परंतु मला मारहाण करत असताना या पोलिसांनी आई, बहीण आणि बायकोवरनं वाईट वाईट अशा शिवीगाळ केलेल्या आहे, ज्या शिव्या आपल्या तोंडून ऐकण्यासारख्या नाहीत. माझ्यासारख्या शिक्षकाला अशा पद्धतीच्या शिव्या ऐकूच वाटत नाही. परंतु या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे हेमंत कुमार पाटील या पोलिसांना यांच्या आईवडिलांनी तसे वाईट संस्कार दिले असतील, त्यामुळे हे अशा पद्धतीच्या शिव्या यांनी शिकल्या असतील, किंवा यांचं गुन्हेगारी जग असल्यामुळे, गुन्हेगारी जगतामध्ये हे जगत असल्यामुळे अशा पद्धतीच्या वाईट शिवीगाळ करून यांनी माझ्यावरती अत्याचार केलेला आहे. मी त्यांचे कर्म त्यांच्यावर सोडून देतो. त्यांच्या वाईट कर्माची फळं परमेश्वर त्यांना नक्कीच देईल. मला परमेश्वरावरती विश्वास आहे. यांच्या करणीची जे फळ आहे, यांच्या पापाचं फळ यांना नक्कीच माननीय न्यायदेवता देईल. परंतु मला या उपोषणाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की उद्या उठून माझा जीव गेला किंवा माझा घातपात जरी झाला किंवा मला पुन्हा कोणत्याही खोट्या केसमध्ये यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे 5 पोलीस अधिकारी राहतील, ज्यांची मी नावं घेतलेली आहेत. यांना शिक्षा होईल. यांना माननीय न्यायालय यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करून यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल अशी मला माननीय न्यायदेवताकडून अपेक्षा आहे. आणि माझं हे 507वं उपोषण शहादा येथे झालं. पुढचं उपोषण हे माझं जिल्ह्याच्या ठिकाणी राहील. मी लढत राहीन आणि मला न्याय मिळेल याची मला अपेक्षा आहे. लढेंगे जितेंगे.